सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. गणेशला व्हिडिओ घ्यायला सांगितले ना, गणेश काहीतरी वेगळेच व्हिडिओ घेतो. तर सकाळी सकाळी आमचं काय काम चालू आहे, टॅमॅटोला पुसायचं काम चालू आहे. तर काय झालं, पहाटे पाऊस आल्यामुळे टॅमॅटो ओली झालेली आहेत. मग तशीच त्या कॅरेटमध्ये भरली ना की ती खराब होतात. आत्यांचा चालू आहे तिकडे स्वयंपाक. आज ना मामांना दुसऱ्या गावाला जायचं आहे. तिकडे बघा आम्ही 4-5 कॅरेटं भरून ठेवली आहेत. तर 10 कॅरेटं घेऊन मामा आज दुसऱ्या गावाला जाणार आहेत आणि मी जाणार आहे मालवणीला नंतर. तर मामा नंतर काय केलं, जेवण केलं, शेवरी आणली आणि गेले तिकडे 10 कॅरेट घेऊन. आज आमच्याकडे पाहुणे कोण आले, तर आलेला आहे माझा मावस भाऊ. ती यावलीची मावशी जी आहे तिचा मुलगा आहे. छान जेवणात घेवड्याची भाजी केली होती, बटाटा, टोमॅटो चिरून घेतले, लोणचं, चपाती, भाकरी. आज खरं तर पुरणपोळी करतात उपवास सोडायला, पण काही कामाच्या गोंधळात जमलेलं नाहीये. आणि ही आहे आमची परी. तिला आहे ना शेळ्यांना खायला द्यायचंय. माझ्याकडून शेवरी तोडून घेते, थोडंसं हातात बघा काडी घेतली. तिचं म्हणणं आहे की ते तिला चारायचं. तिला गावाला आलं ना की कोंबड्या, शेळ्या, मांजर सगळ्यांना हात लावायला आवडतं. तर हे सगळ्यांची जेवणं झाली, चहा वगैरे दिला सगळ्यांना करून. आणि आता मी काय करणार आहे, ह्याच गाडीत जाणार आहे. कारण ती गाडी जाताना मालवणीवरनं जाती. मग मी त्या गाडीत 3 कॅरेट जे काढलेत ते घेऊन जाणार आहे. कारण आज तो ज्या गाडीत मी जळवी जाते ती गाडी ती दुसऱ्या गावाला गेलेत बाजारासाठी. आत्या शेळ्यांना वैरण वगैरे देतात. बाकीची कामं झाली आहेत आमची, कपडे वगैरे माझी धुवून झाली आहेत. हे बघा तिची किती घाई चालली आहे, आम्ही चाललोय तर. मग ह्या दोघांनी मिळून काय केलं, मला सगळं सामान गाडीमध्ये भरू लागितलं. 3 कॅरेट, काटा, पिशवी वगैरे सगळं गाडीत भरलेलं आहे. वहिनी पण जेवण करून तिकडे गेलेत गाडीकडे. आणि मग आज होता मालवणीचा बाजार. तर चला जाते आता मी बाजारला, दाखवते तुम्हाला बाजारात गेल्यानंतर. तर भावाने मला नंतर सगळी कॅरेट हे तिथं काढून दिली गाडीतला आणि तो गेला परत तळेगावला. तर छान बाजार भरलेला होता, सगळं छान मस्त. इकडे आजीने ना ते मी जळवी जे वड्या करते ना ते हे आणले होते, आळूचे हे पानं.